पुण्यातील अतिश्रीमंत अशा कोरेगाव पार्क मधील जवळपास एका महार वतनाच्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे आणि हा व्यवहार जवळपास 300 कोटींना झाला। मात्र त्याची बाजारभावातली किंमत पाहायला गेली तर ती 1804 कोटींपर्यंत जाते आणि त्याची स्टॅम्प ड्युटी सध्या पाहायला गेलं तर ती 21 कोटींपर्यंत जाते। मात्र या सगळ्यांमध्ये 300 कोटींचा व्यवहार होतो आणि केवळ स्टॅम्प ड्युटी घेतली जाते ती म्हणजे 500 रुपये। या सगळ्या व्यवहारामध्ये आता आरोप झालेले आहेत ते म्हणजे पार्थ पवार यांच्यावरती। खरं तर पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत, थोरले पुत्र आहेत पार्थ पवार। त्यांच्यावरती आता अनेक आरोप होताना पाहायला मिळत आहे। सर्व विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावरती आरोपाच्या फैरी चढल्या। मात्र ज्या प्रकरणी पोलिसांनी ज्या प्रकारे FIR दाखल केला यामध्ये एकूण 8 जणांवरती FIR दाखल करण्यात आलेला आहे। मात्र त्या FIR मध्ये पार्थ पवार यांचं नाव नसल्यानं मोठ्या वादाला आता निर्माण झालेला आहे। असं असलं तरी आता सध्या पाहायला गेलं तर ज्या प्रकारे प्रकरण हे सध्या समोर येताना पाहायला मिळत आहे, या प्रकरणातील धागेदोरे आणि तपास जसा पुढे होतो त्या पार्श्वभूमीवरती आता अशी चिंता निर्माण झाली आहे ती म्हणजे या FIR मध्ये पार्थ पवार यांचं नाव दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। याचाच अर्थ पार्थ पवार यांच्यावरती या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान पाहायला गेलं तर या प्रकरणी जरी 8 जणांवरती गुन्हा दाखल झाला असला तरी पार्थ पवार यांचं नाव नव्हतं। मात्र या प्रकरणी आता पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर या जमिनीचा व्यवहार जो आहे तो अमेडिया कंपनीनं केला होता आणि या अमेडिया कंपनीचे डायरेक्ट जर आपण पाहायला गेलं तर कायदेशीर अधिकार हे जरी पार्थ पवार यांच्याकडे नसले तरी ज्या प्रकारे कागदपत्र समोर आलेली आहेत ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव आणि त्यांची सही पाहायला मिळत आहे। इतकंच नव्हे तर पार्थ पवार यांचा मापे भाऊ म्हणजेच दिग्विजय सिंग पाटील यांचं सुद्धा नाव आहे आणि ज्या 8 जणांवरती पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, FIR दाखल करण्यात आलेला आहे, त्या 8 जणांमध्ये या दिग्विजय सिंग पाटील यांचं सुद्धा नाव आहे। मात्र पार्थ पवार यांचं नाव नव्हतं। त्यामुळे आता नेमकं या सगळ्यामध्ये जबाबदार कोण? दिग्विजय सिंग पाटील हेच एकमेव गुन्हेगार आहेत का, असं सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कारण जरी गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला असला तरी सही ज्यामध्ये पार्थ पवार यांची पाहायला मिळत आहे, तर मग पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा का नाही दाखल करण्यात आला असं सुद्धा सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती समोर आलेली आहे। त्यानुसार आता पार्थ पवार यांच्यावरती या प्रकरणी पाहायला गेलं तर निश्चितच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर या प्रकरणी सध्या संपूर्णपणे ज्या प्रकारे पाहायला गेलं तर एक महत्वाची अपडेट यामध्ये अशी समोर येते ती म्हणजे निश्चितच यामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर अमेडिया कंपनीकडून खासगी LLP IT कंपनी उभारली जाणार होती। यासाठी जी खरेदी विक्री होती त्याच्या सहीचे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजय पाटील यांना देण्याचा 22 एप्रिल 2025 चा प्रस्ताव ठेवण्यात आला। दरम्यान पाहायला गेलं तर या प्रस्तावाची प्रत आता समोर आली आहे। या प्रस्तावानंतर 20 मे 2025 ला वादग्रस्त जमिनीचा दस्त झाला। हा दस्त दिग्विजय पाटलांच्या सहीने झाला असून पार्थ पवारांनी सहीचे दिलेल्या अधिकाराची प्रती सोबत जोडण्यात आलेली असं पाहायला मिळत आहे। दरम्यान पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता जरी पार्थ पवारांची सही यामध्ये पाहायला मिळत असली तरी या प्रकरणी पाहायला गेलं तर निश्चितच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली होती आणि त्यानुसार या सगळ्या प्रकरणाची चौकशी मुळामध्ये खोलवर जाऊन तपास करतो आणि नेमकं यामध्ये काय घडलं त्याची माहिती देतो। मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला माहित नसल्याचा दावा सुद्धा अजित पवार यांनी केला। यामुळे आता नेमकं ज्या प्रकारे थोरले त्यांचे पुत्र ते म्हणजे पार्थ पवार यांनी ज्या प्रकारे कथित जमीन घोटाळा झाल्याचा त्यांच्यावरती जो आरोप होतोय या प्रकरणी आता अजित पवारांना प्रश्न विचारलास या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला नसल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे आता नेमकं या सगळ्या मागे कोण आहे असा सुद्धा सवाल आता उपस्थित झालेला आहे। मात्र ज्या प्रकारे अमेडिया कंपनी ही ज्यांच्या नावाने जाते त्यांचे अधिकार कोणाकडे आहेत तर पार्थ पवार यांचं नाव समोर येत आहे। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर ज्या वेळेला FIR दाखल होतो गुन्हा नोंदवला जातो त्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव नसतं। साधारणतः पाहायला गेलं तर आता या सगळ्यामध्ये नेमकं आता ज्या प्रकारे 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये पार्थ पवारांचंही नाव जोडलं जाणार का, पार्थ पवारांवरती सुद्धा गुन्हा दाखल होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।
कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.